तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता आजी जी आहे ती म्हणत असते की अर्णव, तू तर निर्णय घेऊन मोकळा झालायस, पण या सगळ्यामध्ये तुझ्या पाठीशी कोण आहे ना ते आपण ठरवूया आणि मग नंतर पुढचं सगळं काही बघूया असंही आता ठरत असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ठरतात ना तेव्हा मात्र आता इकडे प्रत्येकजण जे आहेत ते आपापलं मत मांडत असतात. म्हणजेच आता अर्णव जो आहे त्याच्या पाठीशी उभी आता ईश्वरी तर असते, सोबत मामाही. आता दुसरीकडे अंजली जी आहे तिचं सुद्धा म्हणणं तेच असतं. अंजली ही आता म्हणत असते की मी आहे तुमच्यासोबत, हेही आता तिने सांगितलेलं असतं. तेव्हाच ना दुसरीकडे मात्र आता वल्लरी, नम्रता या एका टीममध्ये असतात. काय तर अर्णवने काही झालं तरीसुद्धा हा चुकीचा निर्णय घ्यायला नको आणि त्याने ह्या सगळ्यामध्ये आपलं घर हे गहाण ठेवायला नको असंच वाटत होतं. मग दुसरीकडे आकाशला विचारलं जातं. आकाश म्हणत असतो की माझा दादाला सपोर्ट आहे, पण हे घर वगैरे हे मलासुद्धा नको वाटतं, पण मी दादाला कायम सपोर्ट करेन, दादासोबत मी आहे असंही बोलून तो आता अर्णवच्या टीममध्ये जातो. मग इकडे मामी, त्यासोबत आजी आणि नम्रता यांची एक टीम असते. तर समोर जी आहे अर्णव, ईश्वरी, त्याचसोबत मामा आणि आकाश आणि त्याचसोबत आता असते ती म्हणजे अंजली, अशी ही त्यांची मोठी टीम असते. ईश्वरीलासुद्धा आजीने विचारलेलं असतं की बघ, मी तुला विचारणं भाग आहे, मला तर माहिती आहे तुझा निर्णय आहे तो. मग आता ईश्वरीसुद्धा म्हणते की हो, मी त्यांच्या बाजूने आहे हे सांगितलेलं असतं. आणि मग जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो म्हणतो की बरं ठीक आहे, चालेल, मग तू यांच्या बाजूने आहेस, मग इथे ह्या तिघांची आणि इकडे ह्या 5 जणांची टीम पडते. मग जास्तीची मेजॉरिटी जी असते ती अर्णवच्या बाजूने असते. अर्णवच्या बाजूने जास्तीची मेजॉरिटी असल्यामुळे निकाल हा पूर्णपणे साफ असतो. तेच दुसरीकडे आता अर्णवने पुन्हा एकदा बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग भरवलेली असते. तिथेच आता ते जे सर आहेत ते म्हणत असतात की अर्णव सर, तुमचा काय निर्णय आहे, पण आमचा या सगळ्याला विरोध आहे, कारण आपल्याला माहिती आहे की एवढ्या कमी वयात जे आहे ते आपलं टार्गेट अचीव होणार नाही आहे. सो आणि एवढी मोठी इन्व्हेस्टमेंटसुद्धा आपण करणं चुकीचं आहे, कारण उद्या जाऊन ना हे सगळे काही गोष्टी ज्या आहेत ते आपल्या कंपनीवर सुद्धा हे होऊ शकतात. त्यामुळे आम्ही या सगळ्याला विरोध करत आहोत. पण अर्णव त्यांना म्हणतो की तुम्ही जरी विरोध केला तरी चालेल, पण मी काही झालं तरीसुद्धा या सगळ्याच्या विरोधात नाही आहे, मी ह्या सगळ्याच्या पाठीशी आहे. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी आता सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे अर्णवने त्याचा निकाल दिलेला असतो. अर्णवचा निकाल ऐकून तर सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण अर्णवने ठरवलेलं होतं की काही झालं तरीसुद्धा आता आपण जे आहे ते न डगमगता, न काही करता जे आहे ना ते आपण या सगळ्यामध्ये उभं राहायचं. 1 बिलियन जे आहे ती जी कॉन्ट्रॅक्ट आहे ते मिळवायचं, कारण हे त्याच्यासाठी एक खूप मोठं असं आव्हान असतं आणि त्याला ते पेलायचं असतं आणि त्यासाठी तो काही करायला तयार असतो. त्याला आता सगळेजण बोर्ड ऑफ डायरेक्टरचे जे मेंबर्स आहेत ते सुद्धा अर्णवला समजवत असतात की अर्णव सर नको, या सगळ्यामुळे कंपनीवर सुद्धा खूप मोठा धोका येऊ शकतो, खूप काही गोष्टी ज्या आहेत ना त्या वेगळ्याच घडू शकतात. पण तरीसुद्धा ना आता ऐकायला काही केल्या आता तयार नसतो. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या समजतात ना तेव्हा मात्र अर्णव ह्या सगळ्याच्या समजण्या पलीकडे असतो. अर्णव आता म्हणत असतो की तुम्ही लोक काही म्हणा, पण माझा निर्णय झालेला आहे. सो मी ठरवलं आहे की हे हातात घ्यायचं आणि हे काही झालं तरी हातात घेऊन मी तुम्हा लोकांना दाखवणार आहे, म्हणजे दाखवणार आहे, कारण माझ्यासाठी हे मोठं स्वप्न आहे आणि मला माझी कंपनी खूप मोठी करायची आणि त्यासाठी मी तुमच्या विरोधात गेलो ना तरीही चालेल, पण मी हे करून दाखवणारच, असं आता अर्णवने ठरवलेलं होतं. आणि अर्णव आता त्या माणसांचं काही देखील ऐकायला तयार नव्हता. सरळ त्याने आता उलट उत्तरं देऊन आता ती कंपनी जी आहे तिला आता पुढे न्यायचं ठरवलेलं होतं. आणि जेव्हा कंपनीचा चांगल्याचा विचार करून त्याने हा निर्णय घेतलेला होता ना तेव्हा मात्र आता दुसरीकडे असणाऱ्या सगळ्यांना शांत बसावं लागतं. त्यांनासुद्धा आता पर्याय नसतो शांत बसण्यापासून. तर दुसरीकडे आकाश जो आहे तो सुद्धा म्हणत असतो की माझासुद्धा दादाच्या या सगळ्या गोष्टींना पाठिंबा आहे, कारण दादा जे काही करतोय ते योग्य करतोय, दादा कुठेही चुकीचं
चुकीचं करत नाही आहे हे सुद्धा मला कळतं हे सुद्धा आता आकाशने म्हटलेलं असतं. मग दुसरीकडे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे मेंबर्स बोलत असतात की तुम्ही जर सगळ्याच गोष्टी ठरवून मोकळे झाला आहात तर आता आम्ही तरी या सगळ्यामध्ये काय बोलणार, कारण आम्ही तुम्हालाच चांगलीच गोष्ट सांगतो आहे की कंपनीच्या बाबतीत, पण तरीसुद्धा तुम्ही असं बोलून या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता बोलल्यानंतर जे बोर्ड ऑफ डायरेक्टरचे बाकी मेंबर्स असतात ना ते सुद्धा समजवायचा सांगायचा प्रयत्न करत असतात. पण अर्णव आता ऐकत नसतो, कारण अर्णवचा डिसिजन असतो, कारण अर्णवच्या पाठीशी त्याचे बाकी कुटुंबीय असतात. आकाशसुद्धा समजवायचा प्रयत्न करत असतो, पण आकाशला तर अर्णवमध्येच थांबवतो, कारण आकाशचं आणि अर्णवचं म्हणणं ते एकच असतं, कारण त्यांनी आता पोहायचं ठरवले, पाण्यात उडी मारली तर त्यांना आता ते पोहायचंच आहे. म्हणजेच आता मी हे वाक्यप्रचाराचा त्यानुसार घेतला, पण अर्णवने आता ही डील हातात घेतली म्हटल्यावर अर्णवने सांगितलेलं असतं की तुम्ही कोणीही काही बोला, पण माझा निर्णय झालेला आहे. या सगळ्यामध्ये कंपनीला हात नाही लावणार आहे मी माझं स्वतःचं राहतं घर जे आहे ते मॉर्गेज ठेवणार आहे आणि मग मी ह्या ज्या डीलमध्ये पैसे गुंतवणार आहे हे सुद्धा आता त्याने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी त्याने सांगितलेल्या असतात तेव्हा आता ते जे मेंबर्स आहे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स एकमेकांकडे बघून चर्चा करू लागतात, कारण त्यांनासुद्धा आता अर्णवचा हा निर्णय पटलेला नसतो, पण आता अर्णवने घेतला आहे निर्णय म्हटल्यावर काय करणार, त्यांना आता शांतच राहावं लागत असतं, दुसरा आता पर्याय नसतो. तेच आता दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की आकाश तिथेच बसलेला असतो, मात्र अर्णवने त्याचा डिसिजन घेतलेला असतो आणि अर्णव त्याचा डिसिजन घेऊन तिकडनं निघून जातो, कारण अर्णवला माहिती असतं की हे सगळं काही खूप कठीण आहे निर्णय घेणं, पण तरीसुद्धा करणं गरजेचं होतं. दुसरीकडे आता आजी जी आहे ती रूममध्ये बसलेली असते, कारण अर्णवने जो निर्णय घेतलेला असतो त्यामुळे आता आजीला टेन्शन असतं की आपल्याला राहतं घर आपलं सोडायला लागू नये एवढंच वाटत असतं आणि त्यासाठी ती टेन्शनमध्ये असते. आणि जेव्हा ती या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते ना तेव्हा मात्र आता वल्लरी तिथे असते आणि वल्लरी बोलत असते की मला आई कळतंय तुम्हाला का त्रास होतोय, का ह्या सगळ्या गोष्टी समजत आहेत, का होतोय ह्या सगळ्याचा त्रास ते, पण नका विचार करू, नका स्वतःला त्रास करून घेऊ, कारण अर्णव जे काही करतोय ना आता ते त्यालाच माहिती, त्याच्याने आपलं घर वाचणार आहे की आपण रस्त्यावर येणार आहे, कारण तो ना हे सगळं करताना कोणताही विचार करत नाही आहे, जे काही करायचं ते मनाला येतोय ते करतोय. आपला अर्णववर विश्वास आहे तरीसुद्धा. आणि आकाश पण बघा ना, तो पण त्या दिवशी तर बोलत होता की मी काही साथ देणार नाही, आता त्याला अर्णवच्या बाजूने उभं राहायची गरजच नव्हती ना, त्याचा ह्या सगळ्याला विरोध होता पण त्याला साथ होती. नेहमी ना अर्णवच्या दबावाखाली येऊन ना तो निर्णय घेत असतो. तेव्हाच आता वल्लरी हे सगळं बोलत असते तेव्हा आजी वल्लरीला शांत करते आणि आजी वल्लरीला म्हणत असते की उगाच ना तू चुकीचं समजू नको आकाशला, आकाशने जो निर्णय घेतला आहे तो त्याच्या दृष्टीने बरोबरच आहे, कारण तू बघतीस का, कारण त्या दोघा भावांचं ना खूप जमतं आणि त्या दोघा भावांचं इतकं जमतं, दोघा भावांना एकमेकांचे निर्णयही पटत असतात, त्यामुळे आपण या सगळ्यामध्ये न बोललेलंच बरं, कारण ज्या काही गोष्टी आहेत त्या समोरासमोर आहेत आणि मग एवढं सगळं असतानासुद्धा आपण नको ह्या सगळ्या गोष्टी अशा बोलून दाखवायला. मग जेव्हा हे सगळं काही ठरतं ना तेव्हा मात्र आता वल्लरी म्हणत असते की आई तुम्ही म्हणताय ती गोष्ट बरोबर आहे हो आई, पण तरीसुद्धा ना मला ना थोडी भीती वाटते ना, म्हणून मी तुम्हाला ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना ते बोललो आहे. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी वल्लरी आजीला बोलत असते तेवढ्यातच तिथे आता मामा आलेले असतात आणि मामासुद्धा आता तिथे येऊन म्हणतात की मला तर असं वाटलं होतं की तुम्ही हा विषय सोडला असेल, पण शेवटी तुम्ही बायका आहे ना, बायका ज्या आहेत ना त्या अशाच असतात, हा विषय सोडत नसतात, हा विषय सारखा तोच चघळत राहतात आणि तुमचंही तेच झालेलं आहे. अरे आपला अर्णववर पूर्ण विश्वास आहे, आपला अर्णव ना असं काही करणं ना शक्यच नाही, कारण अर्णव ना जे काही करतो ना ते पूर्णपणे विचार करून करतो आणि आकाश उगाच त्याला सपोर्ट करत नाही, या सगळ्यामध्ये तशा गोष्टी आहेत म्हणून. मग आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं सोडून द्या आणि पुढे मामाने सांगितलेलं असतं की एवढ्या वेळेला आपल्या अर्णवने एवढ्या छोट्या वयात एवढं मोठं विश्व तयार केले, याचा अर्थ तुम्हाला समजत नाही आहे का, आपला अर्णव आहे ना काही म्हणजे काहीसुद्धा करू शकतो, कळतंय ना मला काय म्हणायचं आहे ते, मग नका विचार करू, अर्णव जे काही करेल ते योग्यच करेल, असंही आता मामा जे आहेत ते बोलत असतात. मामांनी जेव्हा त्यांचा हा निर्णय सांगितलेला असतो ना तेव्हा मात्र आता वल्लरीची बोलती बंद होते, कारण मामाने स्वतः वल्लरीची ही बोलती बंद करून टाकलेली असते.
असते. मामाने जेव्हा वल्लरीची बोलती बंद केलेली असते ना, तेव्हा आता दुसरीकडे पाहायला मिळतं की या फॅक्टरीमध्ये म्हणजे जिथे आता कपडे बनत असतात ना, त्या फॅक्टरीमध्ये त्या बायकांचं बोलणं दाखवलेलं आहे. कारण त्या बायकांच्या प्रत्येकाच्या घरात काही ना काही प्रॉब्लेम आहेच आणि त्यामुळेच त्या बायकांचं कन्व्हर्सेशन सुरू असतं. त्या बोलत असतात की मला आज लवकर घरी जायचं आहे, कारण माझं बाळ ना ह्याची एक्झाम आहे आणि मुलांकडे जराही लक्ष दिलं नाही ना तर मुलंही अभ्यासाकडे लक्ष देत नाही आणि मी तर ठरवलं आहे की माझ्या मुलाची एक्झाम आहे ना, त्यामुळे मी तर सुट्ट्याच घेणार आहे, असंही ती म्हणत असते. तेच दुसरीकडे आता एका स्त्रीला फोन आलेला असतो तिच्या घरून की आपल्याला ऑपरेशन करायचं आहे. मग ती तिच्या नवऱ्याला आधार देत असते. तिच्या नवऱ्याला ती सांगत असते की तुम्ही काळजी करू नका, आपण लवकरच ऑपरेशन करून घेऊया, पुढच्याच आठवड्यात मी काय ते बघते आणि पैशांची सुद्धा सोय करते, माझा जो काही पगार असेल तो सुद्धा कंपनीतून घेते, असंही आता तिचं बोलणं सुरू असतं. इकडे आता प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम्स असतात आणि तेच आता अर्णव आणि ईश्वरी त्याच फॅक्टरीमध्ये येत असतात आणि तेव्हा ना अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो की इथे आपलं क्लोथिंग बनतं आणि तिथे आता आपण जात आहोत, तर सो प्लीज तू ह्या सगळ्यांशी एकदा नीट बोलून घे. मग आता ईश्वरी म्हणत असते की सर, मी बोलणं आणि तुम्ही बोलणं यात फरक आहे, कारण ह्यांना तुम्ही पहिल्यापासून ओळखता, त्यामुळे ह्या सगळ्या बायकांना तुमच्यावर विश्वास ठेवतील, माझ्यावर नाही. मी तर तुमच्यासोबत येतच आहे, तुम्ही नका काळजी करू, असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी ईश्वरी अर्णवला सांगत असते तेव्हा अर्णवही म्हणतो की बरं ठीक आहे, जाऊया चल. आणि मग आता दोघंही जण तिथे येतात. दोघंही जण जसं तिथे येतात ना, तसं मात्र आता ऑलरेडी एक फॅक्टरीमध्ये माणूस असतो आणि मग तो म्हणतो की मला शिर्केने सांगितलं होतं की सर तुम्ही येणार आहात, बोला ना सर काय झालं. मग तेव्हाच ना मला थोडं सगळ्या टीमसोबत बोलायचं आहे. खरं तर आपण एक खूप मोठी अशी डील घेतलेली आहे आणि यासाठी सगळ्या कामगारांना आपल्याला तयार करायचं आहे. ओके ओके सर, घ्या तुम्ही बोलून, मी सगळ्यांना बोलवून घेतो, असंही आता बोललं जातं. आणि जसं आता बोललं जातं ना अर्णवने, तसं आता सगळ्याच टीम मेंबर्सना म्हणजे जेवढ्याही बायका आहेत तिथे कामाला, त्या सगळ्यांना बोलवून घेतलं जातं. आणि जसं आता ह्या सगळ्यांना बोलवलं जातं ना, तेव्हा सगळ्याच जण एकमेकांकडे बघत असतात आणि जेव्हा हे सगळीजण एकमेकांकडे बघत असतात ना, तेव्हा मात्र अर्णव जेव्हा येतो तेव्हा अर्णवला बघून त्या सगळ्याच बायका खूप जास्त खुश असतात आणि अर्णवचं कौतुक देखील करत असतात. अर्णवला म्हणतात की सर, आम्ही तुमचे ना खूप मोठे फॅन्स आलो आहोत, म्हणजे जेव्हा ती स्पर्धा होती ना तेव्हा आम्ही तुम्हाला बघत होतो, खरंच ना तुम्हाला एक म्हणायचं होतं तुमच्यासोबत एक फोटो काढायला द्याल का, म्हणजे आम्हाला आवडेल तुमच्यासोबत फोटो काढायला, असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा अर्णव बोलतो की हो का नाही, मी देईन ना तुम्हाला फोटो काढायला, पण त्याआधी तुम्ही माझं एक ऐकून घ्या. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम करायचं आहे आणि ते काम ना करण्यासाठी आपल्याला आपली टीम सोबत हवी आहे. सो तुम्ही सगळीजण आहात ना माझ्यासोबत. तर आता अर्णवला विचारलं जातं की नक्की काय करायचं आहे. तेव्हाच मग आता अर्णव सांगत असतो की हे बघा, आपल्याला अशा पद्धतीने काम करायचं आहे. आपल्या कंपनीला मोठी ऑफर आलेली आहे, आपल्या कंपनीने हे सगळं काही आता करायचं ठरवलं आहे. तर 1 बिलियनच्या ऑर्डरमध्ये आपल्याला मोठं काम करायचं आहे आणि ते सुद्धा 5 दिवसात काम बोलल्याबरोबर आता सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण 5 दिवसामध्ये इतकी मोठी ऑर्डर होणं शक्य कसं आहे, असाही विचार ना आता त्या बायका करू लागतात आणि एकमेकांकडे बघत असतात. परंतु आता अर्जुनला त्या सगळ्याच जणी सांगत असतात की सर सॉरी, पण नाही जमू शकत, कारण त्यांना माहिती होतं की एवढी मोठी ऑर्डर जी आहे ती एवढ्या दिवसात कमी होणार नाही. पण आता अर्णव आता सगळ्यांना सांगतो की होऊ शकतं, तुम्ही करू शकतात आणि त्यासोबत तुम्ही जर माझ्यासोबत असाल ना तर मी नक्कीच हे सगळं काही पार पाडू शकतो. मग तेव्हाच अर्णव त्यांना कामांची रचना व्यवस्थितपणे सांगतो. अर्णव आता त्यांना कामाची रचना सांगत असतानाच ना आता म्हणत असतो की बघा, आपल्याला असं नाही, अशा पद्धतीने काम करायचं आहे. आता तुमचा जो काही टाईम आहे त्यापेक्षा एक्स्ट्रा ड्युटी करायची आहे तुम्हाला आणि आपल्याला हे सगळं काम झाल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये मी छान अशी रक्कमसुद्धा देणार आहे. आता रक्षाबंधन येते आणि तुमच्या भावाकडनं तुम्हाला ही भेटवस्तू आहे असं समजा आणि ही भेटवस्तू तुम्ही स्वीकार करा. ते काय आहे ना, ओवाळणी म्हणून मी तुम्हाला तुमच्या पगारावर 12% एक्स्ट्रा पैसे देऊ. मग आता जेव्हा 12% एक्स्ट्रा रक्कम देणार आहे हे जेव्हा समजतं तेव्हा त्या बायका एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागतात, कारण प्रत्येकालाच पैशाची गरज आहे आणि त्यामुळेच मग त्या आता एकमेकांकडे बघत असतात आणि विचार करतात की काय करायचं. कारण अर्णव सरांनी जे काही कॉन्ट्रॅक्ट हाती घेतले ते तर एका टायमिंगला पूर्ण तर करायला हवं, पण ते कसं करणार, काय करणार, हे एक नाही अनेक विचार सारखे मनात
मनामध्ये येऊ लागतात आणि त्याचमुळे ना आता अर्णव जो आहे तो थोडासा विचार करतो. पण अर्णवने जेव्हा त्यांना सांगितलेलं असतं की मी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देईन आणि हे सगळं काही, तेव्हा मात्र आता ते अर्णवकडे पाहू लागतात. आणि अर्णवकडे पाहत असतानाच ना अर्णव त्यांना म्हणत असतो की मग बोला, तुम्ही कराल ना हे सगळं काही. मग आता अर्णव जेव्हा हे सगळं काही बोलतो तेव्हा त्या बायका तयार होतात, कारण त्या बायकांना आता एक्स्ट्रा पैसे मिळणार असतात. आणि त्यामुळे अर्णवला सुद्धा छान वाटतं की चला फायनली आता आपल्या मनासारखं होतंय तर सगळं काही. आणि त्यामुळेच ना आता तो सुद्धा थोडा का होईना शांत असतो. मग आता त्याने सांगितलेलं असतं तुम्ही जर हे टार्गेट कंप्लीट केलं ना तर तुम्हाला मी 12% रक्कम एक्स्ट्रा देणार आहे. आणि 12% पगाराच्या वरती भेटणार म्हटल्यावर त्या बायकासुद्धा खुश असतात, कारण प्रत्येकाची अडचण असते. परंतु तरीसुद्धा आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायचं आहे. ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आपल्याला खूप मोठा प्रॉफिट भेटणार आहे. सो हे सगळं करायला ते तयार असतात. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी करायला ते तयार होतात ना तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की थँक्यू, तुम्ही सगळेजण एका झटक्यात माझ्यासाठी या सगळ्याला तयार झालात ना, यामुळे मी तुमचे हे उपकार कधीही विसरणार नाही. सो आपण पटकन कामाला लागूया, जराही उशीर करूया नको, असंही आता बोललं जातं. मग आता अर्णवच्या पाठीशी सगळीजणं असतात, म्हणजे घरातले मेंबर्स 2 सोडले तर. मग त्यामुळेच आता अर्णव जो आहे तो खूप खुश असतो, कारण त्याने जी जबाबदारी घेतलेली आहे ती त्याला अशा ना तशा पद्धतीने पूर्ण करायची आहे. आणि यासाठी संपूर्ण कुटुंब जे आहे ते अशा पद्धतीने त्यांच्या पाठीशी आहे हे सुद्धा माहिती असतं. तेच आता अर्णवला आता त्या सगळ्या बायका बोलतात की सर तुम्ही काळजी करू नका, तुम्ही दिलेली जबाबदारी आम्ही पूर्ण करून दाखवूच. आणि आम्ही नेहमी सात्विक फॅशनच्या बरोबरीला आहोत, कारण सात्विक फॅशन ही एक कंपनी नाही तर आपलं कुटुंब आहे. आणि नेहमीच कुटुंबाप्रमाणेच नेहमीच आमच्या पाठीशी असते. कारण अर्णव सर तुमचा स्वभाव आम्हाला माहिती आहे, अडीअडचणीत ना तुम्हीच आम्हा सगळ्यांना मदत करत असता. आणि सर आता तुम्हाला आमच्या मदतीची गरज आहे, सो आम्ही तुम्हाला मदत करणार नाही असं होणार नाही. आम्ही सुद्धा तुमच्या बरोबरीला आहोत. तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करायला तयार आहोत असं देखील आता म्हटलं जातं. आणि मग जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी आता बोलल्या जातात ना मात्र आता अर्णवलाही छान वाटतं की चला संपूर्ण कुटुंब जे आहे ते आपल्या पाठीशी उभं आहे. म्हणजे सगळीजणं अर्णवला आता म्हणत असतात की तुम्ही आमच्या भावाप्रमाणे आहात, आता तुम्ही आम्हाला एवढं वचन दिलं, एवढं प्रॉमिस केले, सो म्हटल्यावर तुम्ही आमच्यासोबतच आहात हे आम्हाला माहिती आहे. तर तुम्ही काळजी करू नका अर्णव सर, आपण ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या पार पाडू आणि आम्ही कायमच तुमच्यासोबत आहोत. दुसरीकडे अर्णव आता घरी आलेला असतो आणि ते काम सुरू असतं. आणि तेव्हाच ना अंजली त्याचसोबत आकाश आता त्याला ह्या कामामध्ये पूर्णपणे मदत करत असतात. आणि जेव्हा ह्या कामामध्ये मदत वगैरे केली जात असते ना तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो म्हणत असतो की हो बरोबर आहे. म्हणजेच आता अर्णववर लोड असतो हे त्यांना दिसत असतं आणि त्यामुळे घरातून हे काम सगळं काही सुरू असतं. घरात आला तरी अर्णव एक्स्ट्राचं काम करत असतो, फॅक्टरीत बाकी बायकांना कामाला ठेवलेलं असतं. तर दुसरीकडे घरातसुद्धा त्याच्या बरोबरीला आकाश, अंजली, ईश्वरीसुद्धा त्याला आता मदत करत असतात, कारण फाईल्सचं कामसुद्धा बरंच असतं. ईश्वरीलासुद्धा या सगळ्याबद्दल माहिती असतं आणि त्यामुळे ईश्वरीसुद्धा या सगळ्यामध्ये अर्णवच्या बरोबरीला उभी असते. अर्णवच्या जेव्हा बरोबरीला ती उभी असते ना तेव्हा अर्णवसुद्धा खूपच जास्त असा खुश असतो. मग आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता शिर्केही आलेले असतात, कारण शिर्के जेव्हा येतात ना तेव्हा अर्णवला खरं तर घर जे आहे ते मॉर्गेज ठेवायचं असतं आणि त्यासाठी त्यांनी हे सगळे काही पेपर्स वगैरे आणलेले असतात. ते दुसरीकडे नम्रता नेहमीप्रमाणे चहा कॉफी द्यायचं काम मात्र एकदम चोखपणे सगळ्यांना करत असते, कारण इथे सगळीजणं कामाला लागलेले असतात. मामा, अंजली, आकाश, अर्णव, ईश्वरी सगळीजणं. त्यामुळे आता घरात ही सगळी जबाबदारी करणं गरजेचं होतं. शिर्केने आता पेपर्स आणलेले असतात आणि शिर्क्यांनी म्हटलेलं असतं की अर्णव सर तुम्ही तर आत्ता सही केलात ना तर उद्या आपलं लवकर काम होणार आहे, सो प्लीज लवकरात लवकर तुम्ही या पेपरवर सह्या करून घ्या. मग आता अर्णवच्या हातामध्ये घर मॉर्गेज ठेवण्यासाठीचे पेपर आलेले असतात. तेव्हा अंजली त्याच्याकडे बघत असते आणि अंजली अर्णवला म्हणत असते की अर्णव आपल्याकडे अजून दुसरा काही ऑप्शन नाही आहे का रे अर्णव, बघ ना विचार कर, आपल्याकडे जर दुसरा काही ऑप्शन असेल तर तो सुद्धा आपण बघू शकतो, आपल्याला एवढी काही घाई नाही आहे. पण आता अर्णव म्हणत असतो की नाही, काही झालं ना तरीसुद्धा ना आपल्याला ह्या सगळ्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच ना पण हे सगळं काही आपल्याला करावंच लागणार आहे असंही आता त्याने म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी अर्णव बोलतो तेव्हा अर्णवकडे खरंच ना दुसरं काहीच नसतं की जे तो आता ठेवू शकणार आहे. आणि म्हणूनच मग त्याने निर्णय घेतलेला असतो की काही झालं तरीसुद्धा आपण जे आहेत ते अशा पद्धतीने नाही तर काही झालं तरीसुद्धा आपण एक निर्णय घेऊया आणि आपण मॉर्गेज घर ठेवूया, कारण त्याच्याकडे दुसरी कुठचीही रक्कम नसते, एक्स्ट्राचे एवढे पैसे नसतात की तो काही करू शकतो.
असतो म्हणून अर्णवने आता तसं अंजलीला सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता सगळं कुटुंब वल्लरी, नम्रता आणि आजी यांना सोडून बाकी सगळेजण अर्णवच्या पाठीशी असतात. अर्णव सही करताना वल्लरी पुन्हा एकदा त्याच्यामध्ये नाक खुपसत असते, पण अर्णव आता ऐकत नसतो. कारण अर्णवने ठरवलेलं आहे की हे घर आता आहे, उलट ह्याच्यापेक्षा मोठं घर आपण करू शकतो, पण आत्ता आपल्याला कामासाठी पैसे लागणार आहेत आणि त्याचा स्वतःवर विश्वास असतो. म्हणून त्याने ही सगळी जी मोठी घटना जी आहे ती हातात घेतलेली असते. कारण त्याला त्याच्यावर विश्वास असल्यामुळे तो ठरवतो की हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण इझिली पार करू शकतो. आणि म्हणूनच तर तो म्हटलेला असतो की तुम्ही सगळीजण ना माझ्यावर विश्वास ठेवा, मी हे सगळं काही व्यवस्थित हँडल करू शकतो. आणि त्यामुळेच आता मला कामाला लागायला हवं, माझा निर्णय झालेला आहे हे देखील अर्णवने सांगितलेलं असतं. अर्णवने त्या पेपर्सवर लगेच सह्या केलेल्या असतात. अर्णव जसं आता त्या पेपर्सवर सह्या करतो ना तसं मात्र आता इथे मामा आणि त्याचसोबत ईश्वरीसुद्धा देवाचं नाव घेत असतात. कारण आता खूप मोठं जे आहे ते पाऊल अर्णव उचलत होता. पण त्याने त्याचं राहतं घर जे आहे ते मात्र आता मॉर्गेज ठेवायचा निर्णय घेतला होता. उद्या सकाळी जर त्या कामासंदर्भात काही झालं तर काहीही होऊ शकतं. म्हणजेच काय तर त्याला राहतं घर सोडावंसुद्धा लागणार असतं. पण ह्या सगळ्यासाठी तो तयार, कारण त्याला आता काही झालं तरी एवढी मोठी रक्कम हवी होती आणि त्याचसाठी त्याने एवढा मोठा निर्णय आपल्या हाती घेतला होता. आणि जेव्हा एवढा मोठा निर्णय त्याने हाती घेतलेला होता ना तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे मात्र आता शिर्के जे आहेत ते म्हणतात की सर बरं झालं तुम्ही आत्ताच माझ्याकडे सह्या करून पेपर दिलं आहे, म्हणजे उद्या सकाळपर्यंत आपलं बरंच काम झालेलं सुद्धा असेल असंही आता सांगितलं जातं. आणि मग काय या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा दुसरीकडे पाहायला मिळत असतं की नम्रता मात्र नाराज असते, नम्रता उदास असते. कारण नम्रताला ना या सगळ्या काही गोष्टी नको असतात. पण आता काही झालं तरी नम्रताच्या म्हणण्यावर थोडी ना हे सगळं चालणार आहे. कारण अर्णवचं घर असतं आणि अर्णवने या घरासाठी ना योग्य तोच निर्णय घेतलेला असतो. तेच इथे ईश्वरी अर्णवच्या पाठीशी असते म्हणून अर्णवला रिलॅक्स वाटत असतं. दुसरीकडे आता पाहायला मिळतं ईश्वरी त्या फॅक्टरीमध्ये जाऊन ना गणूबाप्पाची पूजा वगैरे करते. आणि गणूबाप्पा जर आपल्यासोबत असेल ना तर सगळं काही आपल्या हातात आहे हे देखील तिने सगळ्यांना सांगितलेलं असतं. सगळीजणं चेअरअप करतात आणि आता जोमानं कामाला लागतात. कारण पटापट ऑर्डर्स कंप्लीट करून 5 दिवसांमध्ये हे प्रोजेक्ट करणं गरजेचं होतं. दुसरीकडे वल्लरी जी आहे ती मात्र आता बाहेर उभी असते आणि ती डाटा रिकवर करत असते. ती समोरच्या माणसाला बोलत असते की किती वेळ लागतो यार तुला ह्या सगळ्याला. आणि तेव्हाच ना तिथे आता ईश्वरी येते आणि ईश्वरीने तिला रंग्यात पकडलेलं असतं. ईश्वरी आता वल्लरीला म्हणते की मामी तुम्ही ते काय करताय. त्याबरोबर वल्लरी खूप जास्त अशी घाबरते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका.